ही गोष्ट आहे कुसुमपूरच्या गावाची, जी बर्फच्या झाकलेल्या उंच उंच पर्वतांमध्ये वसलेला एक छोटासा शांत आणि खूप सुंदर गाव होतं. माहोल खूप सुंदर आणि इथे फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट स्वर्गापेक्षा छोटी नव्हती. वाव यार, हे गाव किती सुंदर आहे. हां, सुंदर तर आहे, पण ही जागा फक्त 1-2 दिवसासाठी ठीक आहे. रोज रोजच्या वाढत्या थंडीमुळे कोण झेलणार. सियाने अगदीच खरं बोललं होतं. खरं तर गोष्ट ही होती की कुसुमपूर कोणतं साधारण गाव नव्हतं. इथे वर्षाच्या 12ही महिने फक्त थंड आणि थंडच असायचं आणि प्रत्येक 5 वर्षानंतर ही थंड वाढतच जायचं. ह्या कारणामुळे कुसुमपूरचं हालत दिवसांदिवस वाढत चालली होती आणि या स्थितीला बदलणार होता मनीष, जो गावचा एक मेहनती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक होता. उफ, ही थंडी. मी ह्याचं काय करू? काही नाही करू शकत तू भाऊ. माहिती आहे ना, आपल्या गावात वर्षाचे 12 महिने थंडी असते. काही पण कर, पण इकडे काहीच बदलणार नाही आहे. थंडी प्रत्येक वर्षी वाढत जाईल आणि एकदा आपण या थंडीने मरून जाऊ. चल, आता लॅब बंद करण्याची वेळ आली आहे. रोहनचं बोलणं ऐकून मनीष नाराज होतो. कुठे ना कुठे त्याला माहिती होतं की रोहनच्या गोष्टीमध्ये कुठेतरी खरं आहे, पण चुनूतीच्या गोष्टीला हार मानणं हे मनीषला अजिबात मंजूर नव्हतं. त्याला विश्वास होता की आज नाही तर उद्या तो या गावाला थंडीपासून वाचवणार. लोकांना जे बोलायचं असेल बोलू दे, पण मी माझ्या प्रयोगाने या गावाला थंडीने वाचवूनच राहील. मग जसा निर्णय मनीषने घेतला होता, तो दिवस रात्र कुसुमपूरच्या अद्भुत प्रकृतीच्या स्थितीचा अध्ययन करत होता. तो जुने पुस्तके वाचत होता, तर कधी मातीचं परीक्षण करायचा आणि एके दिवशी त्याच्या हातामध्ये असं काहीतरी लागलं ज्याने त्याची कधीच कल्पना नव्हती केली. मनीष, हे काय करत आहेस तू? काही नाही, आपल्या नवीन प्रयोगासाठी शोध करत आहे. अच्छा, सांग जरा, कोणत्या गोष्टीवर रिसर्च चालू आहे तुझी? सांगतो. हे बघ, हे आपल्या गावाचा एक खास नक्षा आहे. या पूर्व दिशेत जे डोंगर आहे ना, तिकडे एक विहीर दाखवली आहे आणि तुला माहिती आहे त्या विहिरीत काय आहे? काय? गर्म लावा. काय? आपल्या एवढ्या थंड्या गावात लावा? हो, मी पण ऐकून हैराण झालो होतो. पण जर हे नक्षा त्या विहिरीला दाखवत आहे, तर मग ती विहीर प्रत्यक्षात नक्की आहे. आणि जर मी त्या विहिरीला शोधलं, तर मी ते करून दाखवेल ज्याची कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती. आणि जर गरज पडली तर मी या प्रयोगात तुझी नक्कीच मदत करणार आहे. गर्म लावाने भरलेल्या त्या गुप्त विहिरीच्या बारेने ऐकून रोहन दंग आणि खुशही होता. आतापर्यंत त्याने मनीषच्या गोष्टींवरती पूर्ण विश्वास नव्हता ठेवला, पण त्या लावाच्या विहिरीबद्दल ऐकून त्याला पूर्ण विश्वास झाला की मनीष एके दिवशी एक दिन गावाचं भविष्य नक्कीच बदलेल. आणि आता रोहनही त्याच्या प्रत्येक गोष्टींवरती साथ द्यायला तयार होता. दुसऱ्या दिवशी दोघंही जण त्या रहस्यमय विहिरीच्या शोधात निघाले. मनीषने लॅबमधून खास उपकरण, सेन्सर आणि तापमान मापणाऱ्या गॅजेट कलेक्ट केले आणि रोहनने रस्त्यासाठी गरजेयुक्त सामान बांधलं आणि सकाळच्या हलक्या उन्हामध्ये ते पहाडाच्या रस्त्याने निघून गेले. घनदाट जंगल आणि घसरणारा बर्फ आणि थंडी हवा आणि प्रत्येक रस्त्याच्या मोडवरती बाधा त्याचा वाट बघत होती. कधी सेन्सर अचानक बंद होईल, तर कधी पहाड तुटून त्यांचा रस्ता वळवत होती, तर कधी ते थंड हवा त्यांना मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. पण दोघं आताही हार नव्हते मानत. प्रत्येक कठीणाईला पार करून, प्रत्येक अडचणीचा हल काढून ते शेवटी संध्याकाळ होता होता त्या गुप्त लावा विहिरीजवळ ते त्यांच्या पोचले. रोहन, हे बघ, आपल्याला विहीर मिळाली. हो, हेच तर हवं होतं. गावाच्या थंडीच्या समस्याचा आता असली निवारण त्यांच्या हातात होतं. पण हे विजय एवढं आसान नव्हतं. खूप वेळपर्यंत भटकणं आणि नुकीले दगडांमधून आपला रस्ता बनवणं आणि पहाडी हवेचा आपला मार झेलणं, असं वाटत होतं की प्रत्येक क्षणामध्ये ती प्रकृती त्यांचा परीक्षा घेत होती. पण शेवटी दोघांनीही प्रत्येक मुश्किलचा सामना करून आपलं काम बनवलं होतं. रोहन, आपण लावाला टँकरमध्ये भरून पर्यंत घेऊन जाऊयात. आता तुला एक खूप महत्वाची गोष्ट करायची आहे. सांग.
तुला हे जमा करून ठेवलेल्या लावाला छोट्या छोट्या क्यूब्स मध्ये बदलायचं आहे. प्रत्येक 5 क्यूबचा एक समूह बनवायचा आहे आणि असे आपल्याला 1000 समूह बनवायचे आहेत. याला आपण मायक्रो फॅब्रिक मध्ये लावून एक कोल्ड आणि हीट कंट्रोल चादर बनवायचं आहे, ज्याच्याने गाववाले रोज याचा वापर करतील. वा 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 मनीष, लावाच्या क्यूब्सने बनलेले चादर, याबद्दल तर कोणी विचार सुद्धा केला नसेल. बघशील, तुझा हे प्रयोग नक्कीच सफल होणार आहे. मनीषचं बोलणं ऐकून रोहन एकदमच चकित होतो. असा अनोखा विचार त्याने कधीच विचार नव्हता केला. पण मनीषच्या दूरदर्शी विचारामुळे आता हे संभव झालं होतं. रोहनने काही न सांगता प्रत्येक गोष्टींचा जिम्मेदारी आपल्यावर घेतली. त्याने कॉलेजमध्ये नवीन छात्रांची टीम बनवून त्यांनी काम चालू केलं. दुसरीकडे मनीष बाकी तकनिकी वरती लक्ष देत होता. काही हप्त्यांच्या मेहनतीनंतर त्यांनी हीट कंट्रोल कंबल तयार केलं आणि लगेचच त्यांनी त्या गाववाल्यांना दाखवलं. गावकऱ्यांनो, इकडे येण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. जसं आपल्याला माहिती आहे, आपल्या गावात 12 महिने थंडी असते आणि प्रत्येक वर्षी थंडी अजून वाढत जाते. या वाढणाऱ्या थंडीशी लढणं खूपच अवघड होत चाललं आहे. पण आता घाबरायची काही गोष्ट नाहीये. तुमचा या परेशानीचा उपाय आहे आमचं बनवलेलं कोल्ड हीट कंट्रोल लावा ब्लँकेट, जे तुम्हाला या थंडीने वाचवून ठेवणार आहे. खरंच मनीषच्या ह्या अनोख्या आविष्काराला बघून गावातली लोक दंग झाली. पण जेव्हा त्यांनी या कंबलचा वापर केला, जसं की एक जादूच झाला. गाववाल्यांची थंडीची समस्या आता पूर्णपणे, पण त्यांच्या सेहतमध्ये आता सुधार झालेला होता आणि त्यांचं जीवनही आता सामान्य झालं होतं. भाऊ, वा मनीष, मानलं तुला. शेवटी तू आपल्या गावकऱ्यांना थंडीने वाचवूनच घेतलंस. आणि हे तुझ्या मदतीशिवाय संभव नव्हतं. मित्र कशासाठी असतात? तसं एक खुशखबरी आहे. आजच आपल्या प्रोफेसरचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की तुला सरकारकडून या प्रयोगच्या सफलतेसाठी पुरस्कार मिळणार आहे आणि लवकरच या ब्लँकेट्सला पूर्ण दुनियेत पोहोचणार आहे. खरंच? अरे यार, मी तर कधी विचार सुद्धा केलं नव्हतं. हे तर खरंच स्वप्नासारखं आहे. स्वप्न नाही, हे खरं आहे. तुझी मेहनत आणि तुझ्या हिम्मतचं फळ. रोहनचं बोलणं ऐकून मनीष एकदम खुश होतो आणि त्याने कधीही कल्पना नव्हती केली की त्याचा पहिला प्रयोग ना की सफल होईल, अजून मोठी लोक त्याची सराहनाही करतील. आणि हा मनीषचा आत्मविश्वास आता आधीपासून खूप जास्त मजबूत झाला होता. तो येणाऱ्या जीवनामध्ये आता काही कठीणाईला पूर्णपणे सामोरे जायला तयार होता. शेवटी मनीषचा हा प्रयोग सफल झाला होता आणि त्याला त्याच्या मेहनतीचा सच्चा इनामही मिळाला. हेच तर असते खऱ्या मेहनत आणि खऱ्या निष्ठाने केलेल्या मेहनतचा परिणाम.